नमस्कार 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 पार्ले बेक्समिथ मारिसा प्रस्तुत कानाला कडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमात मी संजय मुने तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याकडे काही माणसं अशी असतात ज्यांचं व्यक्तिमत्व ते काम करत असलेल्या क्षेत्रापेक्षा अगदी वेगळं असतं, भिन्न असतं. आणि तशीच आपली आजची पाहुणी आहे. नायिका म्हणून तिच्या सौंदर्यामुळे, उत्तम अभिनयामुळे ती तुमच्यापर्यंत पोहोचली, पण मुळात तिचा स्वभाव आहे ना गुंडासारखा आहे, गुंडासारखा. तिला हवं ते ती मिळवतेच, मग ते सडेतोड बोलून असो किंवा तोडून फोडून. स्वागत करूया तिचं आज आणि पाहूया की आजचे कानाचे खडे ती पचवते की तिच्या स्वभावाप्रमाणे तोडते फोडते. आपण स्वागत करूया तेजस्विनी पंडित यांचं. हे तेजस्विनी पंडित आज मंचावर आली, डोळे तिचे घारे अन गालावर लाली. तेजस्विनी पंडित आज मंचावर आली, डोळे तिचे घारे अन गालावर लाली. स्वभाव सडे तोड तिचा थेट बोलते, कानाचे खडे बघूया कसे फोडते. तेजस्विनी पंडित आज मंचावर आली, डोळे तिचे घारे अन गालावर लाली. तेजस्विनी पंडित आज मंचावर आली, डोळे तिचे घारे अन गालावर लाली. थँक्यू जेडी, थँक्यू. आहा, त्या स्वागत गीतावरनं एक गोष्ट लक्षात आली की तुझा स्वभाव आणि तुझं दिसणं हे फार अगदीच वेगळं भिन्न आहे. हे कसं आहे, आपण पहिल्यापासून थेट सुरूच करूया. मी लहानपणी एकतर खूप हट्टी होते, चिडचिडी होते आणि गुंड होते. तू म्हणालास ते अगदी 100% खरं आहे की मी लहानपणापासूनच गुंड होते, ते मी अजूनही गुंडच आहे. गुंड म्हणजे काय? म्हणजे पंगे घ्यायचे मुलांबरोबर. मी माझ्या ॲक्च्युली मैत्रिणी नाही आहेत, म्हणजे खूप कमी आहेत. आता आहेत इंडस्ट्रीतल्या, पण लहानपणी माझ्या मैत्रिणी अगदी हार्डली 1-2 असतील, पण मॅक्सिमम मित्रच. त्यामुळे मुलांमध्येच वाढलेली, मुलांसारखेच कपडे घालणारी, मुलांसारखीच वावरणारी, चाल पण मुलांसारखीच, असं सगळं एकंदरीत मुलांमध्ये वाढल्यामुळे त्यांच्यावरचा प्रभाव खूप होता माझ्यावरती. एखादा पंगा घेतलेला आठवते का शाळेतला? शाळेतला नाही, पण हो, म्हणजे पंगा म्हणजे असा होता की माझ्या मैत्रिणीला छेडलं होतं आमच्या कॉलनीमध्ये एकाने. म्हणजे तो एक ग्रुप होता, एक टवाळा मुलांचा ग्रुप. मी बसस्टॉपला तिला सोडायला चालले होते, मला त्यांचा राग आला म्हणून मी त्यांना बोलले. अजिबात ही पद्धत चुकीची आहे. श्रीमानो असं तर म्हणजे निश्चित आता नाही. टेलिव्हिजनवरती नाही सांगू शकत. तर मग मी तिला सोडलं आणि परत आले आणि मी माझ्या ग्रुपबरोबर आमच्या घराच्या समोर एक मंदिर होतं, तिथे मी खेळत होते. आणि अचानक खूप सारी मुलं ट्यूबलाईट्स घेऊन, हॉकी स्टिक्स घेऊन, अशी खूप सारी मुलं आली. आणि मी आणि माझा मित्र किंवा आमचे जे चिल्लेपिल्ले होते आमच्याबरोबर, ते आम्ही काही प्रिपेअर्डच नव्हतो. आणि मग माझ्या घरच्यांना आतमध्ये जाऊन माझ्या आईला बातमी सांगितली की तेजू बाहेर मारधोड करते आहे, लोकांना मारझोड करते, तर तुम्ही एकदा चला. आणि तोपर्यंत माझ्या मांडीवरती हॉकी स्टिक बसली होती, तोपर्यंत माझ्या मित्राच्या पाठीवरती ट्यूबलाईट फुटली होती, माझ्या मित्राचा डोळा इंज्युअर झाला त्याच्यामध्ये. आणि मग माझ्या आईवडिलांनी मला पोलीस स्टेशनमध्ये नेलं, मलाही नेलं, त्या मुलांनाही नेलं जे आमच्याबरोबर भांडत होते. मग मी त्या पोलीस स्टेशनमध्ये सांगितलं की असं असं माझ्या मैत्रिणीला छेडलं होतं आमच्या कॉलनीमध्ये, आणि नंतर हेच मी त्यांना बोलले म्हणून हेच मारझोड करायला आले. तर मग मला तो जो दानपट्टा असतो ना त्यांचा, तो मला पोलिसांनी असा पुढे केला. ते म्हणाले मार. तर मी म्हटलं काय? तर ते म्हणाले आत्ता आमच्यासमोर या मुलांना मार. आणि मग मी मारलं. आणि मला छान वाटलं एवढ्यासाठी की चला, त्यावेळेपासनं मुलींना असं वाटतं, म्हणजे माझ्या ग्रुपच्या मुलींना असं वाटतं की तेजू असेल तर आम्ही सुरक्षित आहोत. हे कुठल्या भागात झालं? पुण्याच्या वडगाव फाटा. बरं, हे जे वडगाव फाटा प्रकरण घडलं ते पुढे या व्यवसायात तू आल्यावर कधी घडलं का पुढे तशा प्रकारचं? किती तू आपलं व्यवसायात म्हणजे आपल्या इंडस्ट्रीतल्या कोणाला मी मारलं नाहीये, इच्छा असली तरी. पण मी तेजस्विनी पंडित झाल्यानंतर सुद्धा मी ही प्रकरणं केलेली आहेत, म्हणजे असे किस्से केलेले आहेत. तर कुठे गेलेस, काय केलेस? मी माझ्या शूटिंगचं लेट नाईट पॅकअप, आता आपल्या शूटिंगचे स्केड्युल्स तर खूप इरॅटिक असतात. आमचं रात्री 1-1, 2-2 वाजता पॅकअप होतं, त्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघतो. तर मी तेव्हा मुंबईमध्ये शेअर बेसिसवरती राहायचे आणि घराची खूप आठवण यायची.
त्यामुळे ऑब्व्हियसली रात्री शूटिंग पॅकअप करून मी ठाण्यावरनं बसमध्ये बसले आणि मी पुण्याला चाललेले आणि बस ऑलमोस्ट रिकामी होती म्हणून मी थर्ड लास्ट सीटवरती जाऊन बसले. आणि जेव्हा सीट रिकामी असते तेव्हा आपण बहुतांश माणसं आडवे झोपतो ना सीटवरती. तर मी तशी आडवी जाऊन झोपले आणि वाशी का कुठेतरी एक मॅन चढला वाशीला आणि तो माझ्या मागच्या सीटवर येऊन बसला, म्हणजे सेकंड लास्ट सीटवरती येऊन बसला. आणि तो बसलेला असताना मला ना थोडासा असा पायाचा स्पर्श व्हायला लागला. सीट असं असतं ना सीट, तर इथून गॅप असते ना, तर तिथनं मला त्याच्या पायाचा स्पर्श लागायला लागला. तर मला आधी असं वाटलं की आपण असे पाय ठेवतो ना वर, चुकून झालं असेल म्हणून मी आधी इग्नोर केलं. सेकंड टाइम मी इग्नोर केलं. थर्ड टाइम ना मला तो पाय मूव्ह होताना फील झाला आणि मग माझी सॉलिड्स अटकली. मी म्हटलं आता याला धरायचं. म्हणून त्यांनी नेक्स्ट टाइम तसं केलं तर मी त्याचा पायच धरला आणि मग मी उठले आणि मी मोठमोठ्याने बोलायला लागले. आणि मी मोठमोठ्याने बोलतेय, मी त्याच्याशी वाद घालते की तू काय करत होतास, तू आत्ता मला शिवत होतास का, असं मी बोलते. तर बसवाले मला उलट म्हणत होते, मॅडम जाऊ दे ना. तर माझं असं जाऊ दे ना. मी म्हटलं भाई, तुमच्या घरातल्या एखाद्या बाईबरोबर झालं असतं तर तुम्ही काहीतरी स्टँड घेतला असता ना. आणि मग मी त्याला गच्चंडी धरली त्याची आणि मी असं शेजारी माझ्या फर्स्ट सीटवरती मी त्याला घेऊन बसले अशी. म्हटलं आता तुला नाही सोडत मी. आणि मग फायनली शिवाजीनगर पोलीस स्टेशनला पुण्यात उतरले, त्याला पोलिसांच्या ताब्यात केलं आणि मग शांत झाले. बालपणापासून या तुझ्या आजपर्यंत चालत असलेल्या आणि परमेश्वर कृपेने तो तसाच चालू राहो हे आशीर्वाद देतो मी तुला. मुंबईला येऊन इथे तू अभिनय करायला लागलीस. तुझी आई स्वतः एक अभिनेत्री होती, म्हणजे आहे अजूनही. त्यामुळे तुला हे सगळं अगदी सोपंच गेलं असेल नाही पहिल्यापासून? नाही. का? म्हणजे माझी आई ही अख्ख्या इंडस्ट्रीत, तुला काही वेगळं सांगायलाच नको, पण अख्ख्या इंडस्ट्रीत अभिनेत्री म्हणून इतकी जास्त फेमस होती, तिचा इतका दबदबा होता. आणि ती एक अख्खी इन्स्टिट्यूट आहे असं मी तिला पण म्हणते मी, की तू एक इन्स्टिट्यूट आहे, तुझा अभ्यास करता येईल अशी अभिनेत्री आहेस तू. तर त्यामुळे ज्योती चांदेकरांची मुलगी म्हटल्यानंतर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणं हे माझ्यासाठी तेवढंच डिफिकल्ट होतं. तू कसं सुरू केलंस मग? ॲक्च्युली मला ॲक्ट्रेस होईन असंच वाटलं नव्हतं. मी म्हणजे माझी बहीण आहे सख्खी, ती माझ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे आणि ती खूप मिमिक्री वगैरे करायची. त्यामुळे आईवडिलांना लहानपणी पण आम्ही जी बालनाट्य केली होती त्याच्यामध्ये ती लीड रोलला असायची आणि मी असं कुठला तरी साईड रोल वगैरे असं कॅरेक्टर रोल वगैरे करायचे. त्यामुळे माझ्या आईवडिलांना कधीच वाटलं नव्हतं की तेजू या क्षेत्रात येईल. त्यांना कायम असं वाटायचं की हा पौर्णिमा कदाचित आईच्या पावलावरती पाऊल देईल. पण दीदीला कधीच, ती पुस्तकी किडा होती त्यामुळे तिला कधीच फार इंटरेस्ट नव्हता या क्षेत्रात. आणि म्हणून एक दिवस ती कॉलेजच्या लेक्चरला असताना किर्लोस्कर पंप्सची ॲड चालू होती पुण्यामध्ये. तर तिकडे मला आई म्हणाली की दीदी नाही आहे तर तू जा, ट्राय युअर लक. आणि मी खरं म्हणजे व्हेरी जेन्युअनली मी खूप टाइमपास म्हणून गेले होते. मग मी गेले तिकडे, ऑडिशन दिली आणि मग फर्स्ट 35 मुलींमधनं मी सिलेक्ट झाले आणि ती अंकुश चौधरीच्या ऑपोजिट ॲड होती. तर त्याच्याबरोबर काम पहिलीच ॲड आणि अंकुश चौधरीच्या ऑपोजिट, इथेच मी संपले होते. इथेच आता तो माझा खूप घट्ट आणि जवळचा मित्र आहे. तर मी त्याच्याबरोबर ती ॲड केली आणि तिथून मी या क्षेत्रात एंटर झाले असं पण आपण म्हणूयात. आणि मला खरा चान्स दिला तो केदार शिंदेनी अगोबाई अरेच्या फिल्ममध्ये. आणि मग मी वेगवेगळ्या ऑडिशन्सला जायला लागले. मी छोटे मोठे काही रोल्स केले असे वेगवेगळ्या फिल्म्समध्ये. स्ट्रगलिंग डेज जे छोटे मोठे रोल का करायचे? तसं काही स्ट्रगल करायची गरज नव्हती ना तुला? होती, कारण अभिनेत्री होती, आघाडीची अभिनेत्री होती. मला असं वाटतं की सगळ्यांना दिसताना असं दिसतं की पण माझी आई ही फक्त स्टेज करायची. तेव्हा चित्रपटसृष्टी काय खूप मोठी नव्हती आणि टेलिव्हिजन नुकतंच सुरू झालं होतं. तर आमच्या घरात आईची जी नाईट होती नाटकाची तेवढंच इन्कम होतं. माझे वडील 2दा हार्ट अटॅकचे पेशंट असल्यामुळे त्यांनी VRS घेतली होती आणि ते आम्हा मुलींना मोठं करत होते.
त्यामुळे माझे बाबा बेसिकली घरातली आई होती आणि माझी आई बाबा बनून बाहेर कमवत होती. तर आमच्या घरात निव्वळ तेवढेच जे काही तिची नाटकाची नाईट, आणि आता नाटकाची नाईट तेव्हा 600 रुपये 800 रुपये अशी होती. महिन्यातले आपण जरी असं पकडलं की काही 4 प्रयोग झाले, 6 प्रयोग झाले, कारण पूर्वीसारखं नव्हतं. आईच्या काळात जेव्हा प्रयोग व्हायचे तेव्हा महिन्याला ते दौरे करायचे, ते 15-15 20-20 दिवस किंवा महिनाभर बाहेर असायचे. पण नंतर हळूहळू हे कमी झालं होतं. आणि सगळ्यात मोठा सेटबॅक बसला होता आम्हाला जेव्हा आई प्रशांत सुभेदार नावाचे जे ॲक्टर होते त्यांच्याबरोबर 4 नाटकं ॲट अ टाईम करत होती. आणि प्रशांत काका 1995 का 96ला ब्रेन हॅमरेजनी गेला आणि माझ्या आईची एका वेळेला 4ही नाटकं बंद पडली. त्यामुळे घरात इन्कम सोर्सच नव्हता. एक पॉईंट होता जेव्हा आमच्या घरात फक्त 1 रुपया शिल्लक होता. 4 जणात मिळून 1 रुपया. हो. आणि खायला काही नव्हतं, फक्त घरात साखर, पिठी साखर होती आणि मैदा होता. आणि स्टोव्हवरती मैद्याचे बिस्किट्स करून आम्ही खाल्ले आणि रात्र तशीच घालवली आणि तसेच झोपलो. कदाचित म्हणून आज जे काही आहे माझ्याकडे, माझ्या आईकडे, त्याची आम्हाला किंमत एवढ्यासाठी आहे की आम्ही हे दिवस बघितलेत. आणि म्हणजे इथपर्यंत आम्ही कसे आलो तर बेसिकली आमच्यावरती खूप कर्जबाजारी झालो आम्ही. आणि आमच्याकडे पैसे नव्हते द्यायला आणि म्हणून आमच्या घरातली लाईट कापलेली. आम्ही 2.5 महिने अंधारात राहिलेलो, म्हणजे मेणबत्तीच्या प्रकाशात आम्ही राहिलेलो. आणि तिथे मला असं वाटलं की आता आपण थांबायचं नाही, आपण काहीतरी करूयात, काहीतरी हातपाय मारूयात, पण आपण ही परिस्थिती चेंज करूयात. आणि म्हणून मी लावणीचे प्रोग्राम्स करायला लागले. आणि तिथे मला महिन्याला 3 प्रोग्राम्स केल्यावरती चांगले पैसे मिळायला लागले. मी एक पुण्यातली एक खूप फेमस नाईटवेअर कंपनी आहे, त्यांची मी ॲड केली, त्याचे माझ्याकडे चांगले पैसे आले. आणि मी सगळ्यात आधी काय केलं तर मी जाऊन लाईट बिल भरलं घराचं आणि घरात लाईट आली. मी सांगू नाही शकत की तो क्षण जेव्हा 2.5 महिने तुम्ही एका अभिनेत्रीच्या घरात लाईट नसते तेव्हा माणसं कशा नजरेने बघतात तुमच्याकडे, तुमच्या परिस्थितीकडे कसं बघतात, हे मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत, कारण आम्ही ते त्यावेळेला भोगलंय. पण जेव्हा ज्या क्षणी लाईट आली ना, मला असं वाटतं की काही लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण असतात बघ. तो पहिला आनंद जो लहान मोठा झाल्याचा आनंद असतो ना, की आपण न कळत्या वयात ना कळत्या वयात आल्यावरती जो आनंद. जळले म्हणजे काय ते त्यावेळी तुला कळलं असेल. करेक्ट. म्हणजे माझं कळतं वय नव्हतं, पण लाईट आल्यानंतर मला असं वाटलं की आपण खूप मॅच्युअर झालो आहोत आणि आपण या परिस्थितीवरती मात करण्याची पहिली स्टेप उचलली. आणि त्याच्यानंतर मी थांबले नाही काका. मी खूप काम केलं, मी खूप वेगवेगळी कामं केलीत आणि मी एक एक करून शिडी चढायला लागले आणि एक एक करून माझ्या घरातल्या पर्सनल परिस्थितीवरती मी मात करायला लागले. तुझ्या आईच्या बरोबरीने तू उभं राहिलीस त्यावेळेला. 100%. तर ती आई आधी ते पुन्हा तुझ्या बरोबर. तिने सांगितलं आता की 1 रुपया होता घरामध्ये आणि त्याच्यातनं अगदी त्यांनी कशी काय त्यावेळेला निभावलं तुमच्या त्या दिवसांबद्दल काय अनुभव आला तुम्हाला तुमच्या मुलीचा त्या काळात? डिसिजन मेकर ज्याला म्हणतो ना आपण, ती तयार झाली त्याच्यातून की तिच्या बाबांनंतर आमच्या घरामध्ये कोणी डिसिजन्स घेत असतील तर ती ही मुलगी घेते. म्हणजे घरात सगळ्यात लहान होती ती. सगळ्यात लहान होती ती, सगळ्यात मोठी झालेली आहे, म्हणजे इवन माझ्यापेक्षाही मोठी झालेली आहे. मला सुद्धा तिची भीती वाटते. आईची कुठली कुठली महत्वाची कामं पाहिली असते? मी माझ्या आईची तोफ कामं बघितलीत. आमदार सौभाग्यवती तर सगळ्यांनाच माहिती आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर ती फेमस होती त्यासाठी. पण मी माझ्या आईचा पहिला ऑटोग्राफ घेतला ते माझं घर नावाचं तिचं नाटक होतं. सुयोगचं नाटक होतं माझं घर. आणि मला असं आलं की बघताना खाली बसून असं वाटलं दॅट्स माय मॉम, ही माझी आई आहे.
असं वाटलं आणि मी विंगेत मी गेले नंतर नाटक संपल्यावरती आणि मी अशी, आई आज तुझं ऑटोग्राफ मला पाहिजे हा. तर तेव्हा तिने फर्स्ट टाइम मी माझ्या आईचं ऑटोग्राफ घेतला आणि ती मला उलटं बोलली त्याच्यावर तिथेच. ती मला म्हणाली, तेजू एक दिवस येईल जेव्हा मी तुझं ऑटोग्राफ घेईन. तिला अजून खूप गाठायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांचा पाठिंबा पाहिजे असं मला वाटतं. कारण आम्ही दोघी जणी या इंडस्ट्रीमध्ये, मुंबईमध्ये ज्याला आपण आपली कर्मभूमी म्हणतो, तिथे आम्ही पहिल्यांदा पावलं टाकतो. म्हणजे आलो आहोत खूप वर्ष आम्ही इथे. म्हणजे मला तर 4 तासाच्या प्रवासाला 40 वर्ष लागली मुंबईत पोचायला रादर. तर तसं हिचं पण तसंच. पण ती माझ्यापेक्षा, आणि मी म्हटलं की डिसिजन मेकर आहे ती, की तिने तो डिसिजन घेतला आणि तो अतिशय सुंदर घेतला की आई मी जाणार. त्याच्यावरती मी भयंकर अपोज केलं होतं की तेजू मुंबईला जायचं नाही, एकट्या मुलीनी तर अजिबात जायचं नाही. पण ती म्हणाली नाही, मी जर फ्लॉप झाले तर ते माझ्यावरती मी घेणार. मी जर टॉपला गेले तरी ते माझं क्रेडिट असेल. मी कुठेही तुझं नाव वापरणार नाही की मी हिची मुलगी आहे म्हणून. आणि रादर असं खूप वेळा व्हायचं की ज्योती चांदेकर नाव वेगळं आहे आणि तेजस्विनी पंडित नाव वेगळं आहे. त्याच्यामुळे हे कोणालाच माहिती नव्हतं की ही माझी मुलगी आहे. आणि तिने मला सांगितलं होतं की तू कोणालाही सांगायचं नाहीस की मी या इंडस्ट्रीमध्ये येते किंवा आहे म्हणून. तिने पाण्यामध्ये पाव बुडवून खाल्लेलं अशी ती मुलगी आहे. आजारी पडलेली असताना माझ्यापर्यंत एकदाही त्या मुलीने कधी कळवलं नाही की जी आई म्हणजे हाताचा पाळणा करून ज्या मुलाला वाढवलेलं आहे ती इतकी आजारी पडते तिथे जाऊन आणि त्या आईला माहिती नाही आपल्या. हे कधीही त्या मुलीने कळवलं नाही शेवटपर्यंत. तर ते मला इतकं हे व्हायचं की अरे माझं लेकरू काय करत असेल, कसं ती सर्वायवल होत असेल. पण त्या मुलीला मी खरंच खूप मानेन संजय की तिने सगळ्यातनं तोंड, म्हणजे सगळ्या गोष्टीला तोंड देऊन ती मुलगी आज इथपर्यंत आली आहे. त्याचं नक्कीच मला तिच्याबद्दल अभिमान आहे. आणि त्याच्यामुळे मी म्हणेन की अजून खूप जायचं आहे, अजून खूप जायचं आहे. मला सांगायला हे आनंद होईल की आई म्हणून मी तिच्या काळजीत असते. पण माझ्या मुलीला तिची उद्याची सगळी स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काही सर्वोत्तम असेल ते सगळं देण्याचा मी प्रयत्न करीन. तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयात मी तिच्या पाठीशी असेन. मग तो तिचा बिझनेस असू दे, तिचं करिअर असू दे, तिचा अभिनय असू दे, ते सगळं, त्या सगळ्या गोष्टीला माझा पाठिंबा असेल तुला. आणि कायम मी तुझ्या पाठीशी असेन. थँक्यू आई. तुमच्या या नात्याची वीण अशीच घट्ट होत जाऊ. तुमच्या नात्याला मी म्हणेन असेच वाढत जा आणि मजबूतीने. म्हणून तुम्हाला क्लिनिक प्लस शॅम्पूकडून ही एक छोटीशी भेटवस्तू आम्ही देत आहोत. बरं, तसं कोणी तसं कंट्रोल करू शकणार नव्हतं तुझ्या घरात? मामा, काका, काकू, आत्या कोणी नाही, बाबाच होता, एकच माणूस आमच्या घरातला. तिला आत्ती म्हणतेस तू, ती पण नाही? हा, ती पण. ती मला आणि हिला दोघांनी कंट्रोल करते आता. आपण तुझ्या आत्तीलाच बोलू. खरं तर हिची वेगळी ओळख करायला नको, कारण ही प्रेक्षकांना माहिती आहे. अलका कुबलच्या प्रत्येक फिल्ममध्ये खाष्ट सासू असलेल्या सुहासिनी देशपांडे. ॲक्च्युली ती आईबरोबर जास्त होती. तिने प्रयोग पण आईबरोबर जास्त केला, म्हणजे ती मावशी असायला पाहिजे. पण माझ्या बहिणींनी सगळ्यात पहिली हाक काही मारली तिला बघून तर ते आत्ती होतं. आत्ती. तुम्ही काय कानाला खडा लावलाय तिच्यापासून? अतिशय स्पष्ट बोलणारी आहे, कारण मी पण थोडीशी स्पष्ट बोलणारी असल्यामुळे थोडासा माझा गुण तिने घेतला असं मला वाटायला लागलं. आणि कारण तुम्हाला माहिती आहे, या क्षेत्रात फार स्पष्ट बोललेलं लोकांना आवडत नाही. बरोबर. तेव्हा जिथं पाहिजे तिथे स्पष्ट बोलावं. पण जिथे अगदी खूप आता बाबा असं वाटते की नाही ह्याच्यापासून आपलं नुकसान आहे, हे स्पष्ट बोललं तर आपलं नुकसान होईल, असं तिने करू नये. अशा ठिकाणी तिने कमी स्पष्ट बोलावं, म्हणजे कानाला खडा लावा. त्यावेळेला पटतंय का तुला? मला आले तसे अनुभव खूप सारे इंडस्ट्रीमध्ये आपल्या, की माझ्या स्पष्ट बोलण्याचे अर्थचे अनर्थ झालेत किंवा माझ्या स्पष्ट बोलण्याचा लोकांना त्रास झाला आहे. तर हे होतं. पण मला असं वाटतं की खोटं वागण्यापेक्षा
खरं वागणं आणि स्पष्ट बोलणं हे केव्हाही चांगलं. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, स्पीकर ऑफ ट्रूथ हॅज लेस फ्रेंड्स. करेक्ट. पण आहे तुला जे काही मित्रमैत्रिणी आहेत ते काय तुझे कानाला खडे लावतात बघूया आपण. नमस्कार. हॅलो संजय काका. तेजस्विनी पंडित, आय नो यू आर नॉट सरप्राइज टू सी मी हिअर, कारण का तेजस्विनी पंडितचा कानाला खडाचा एपिसोड आहे आणि मी त्याच्यात दिसणार नाही असं होऊ शकणार नाही. सो हिअर आय एम. तेजस्विनी पंडित ज्या आहेत त्यांना एक 8-10 दिवसांनी 15 दिवसांनी माझ्या बाबतीतलं एक स्वप्न पडतं. मी त्या स्वप्नात असते आणि त्याच्यात मी तिच्याशी वाईट वागत असते की मी तिचे फोन उचललेले नसतात किंवा मी तिच्या मेसेजेसना रिप्लाय केलेला नसतो. मी तिच्याशी टाकाऊ वागलेली असते आणि शी इज एक्स्ट्रीमली हर्ट. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला एक साधारण 9-9:30 असा मेसेज येतो की शेरू तू बरी आहेस. सो आय से येस, हा मी बरी आहे. आणि मग ती म्हणते आज तू माझ्या स्वप्नात आली होतीस आणि माझी तू खूप वाईट वाटलीस. सो अशी स्वप्न तिला एक 10-15 दिवसांनी पडत असतात. आणि आता मी कानाला खडा लावून घेतलेला आहे की मला तेजस्विनी पंडितच्या स्वप्नात अशा पद्धतीने यायचं नाहीये, कारण का त्याचा तिला त्रास होतो. ह्याची बॅकग्राऊंड अशी आहे की श्रेया खूप वेळेला माझ्याशी वाईट वागते. वाईट आणि वाईटच्या कन्सेप्ट आमच्या मैत्रीतल्या आहेत. म्हणजे ते काय असं नाही आहे की ती जे वागते ते इतरांना चुकीचं वाटेल किंवा वाईट वाटू शकतं. मग असं का घडलं, मग ती अशी का बोलली, मग असं का ती वागली, आणि हे फक्त माझ्या लोकांच्या बाबतीत आहे. सो बेसिकली श्रेयावर माझं खूप प्रेम असल्या कारणाने मी पॉझिटिव्ह होते आणि मग मी तिला म्हणते की तू माझ्याशी वाईट वागलीस तर तू असं वागू नकोस, आणि हे स्वप्नात घडलं तर तू असं प्रत्यक्षात माझ्याशी करू नकोस. बरं अशी कुठली मैत्रीण आहे तुझी की जी आत्ता आली तर तुला अरे बापरे धक्का बसेल, वाईट वाटेल? वाईट बापरे, काय नाही वाटणार. वाईट म्हणजे भीती वाटेल? हर्षदा खानविलकर आहे जिचा धाक आहे माझ्यावरती. म्हणजे कारण ती एक आई रूपी आहे ना, एक ताई रूपी आहे. भीतीयुक्त दरारा जो म्हणतो आपण, तसं आहे तिच्या बाबतीत. बाकी थांब बघूया कोण आहे ते बघूया. तेजूशी कनेक्टेड मी कुठल्याच गोष्टीला म्हणजे कानाला खडा लावू शकत नाही. पण येस, तिला जरूर रिक्वेस्ट करू शकते, कारण गेल्या काही वर्षात तिचे वडील गेल्यापासून ते आत्तापर्यंत खूप इमोशनल बॅगेज, खूप इमोशनल स्ट्रेस खांद्यावर घेऊन ती वावर करते. सो मला असं वाटतं की इट्स हाय टाईम नाव स्ट्रेसच्या कानाला तू खडा लाव आणि स्वतः फ्री हो. मी आणि हर्षदाताई आम्ही एकमेकांची जगात कुठल्याही गोष्टीवरती बोलू शकतो. म्हणजे हा पेन कसा पडला इथपासून ते अगदी खूप इमोशनल लेवलवरती आम्ही एकमेकींशी गप्पा मारू शकतो. पेन पडणं लेखकाच्या दृष्टीने पण इमोशनल. हा, आम्ही आता बोलणार होते की अबाउट दॅट पेन अँड अबाउट दॅट पेन. सो मी जेवढ्या मोकळेपणाने तिच्याशी बोलते तेवढ्याच मोकळेपणाने तीही बोलते. त्यामुळे सेंडिंग आणि रिसिव्हिंग हे सेम आहे. सो ते मॅटर करतं खूप जास्त. असा कुठला दिग्दर्शक आहे की ज्याच्या बोलण्याशिवाय हा एपिसोड पूर्ण होऊ शकत नाही? संजय दादा. नाही माहित नाही, बघूया कोण आहे ते. कानाला खडामध्ये आता तुमच्याबद्दल खूप चांगलं चांगलं बोलायला लागणार आहे. सो या काय बोलणार चांगलं तुझ्याबद्दल. तू चांगली ॲक्ट्रेस आहेस, कमाल अभिनय करतेस, तू चांगली पेंटर आहेस, तू चांगली गातेस. नाही गात नाही मला एवढंच येतं बोलतो तुझ्याबद्दल चांगलं, तर मी एवढंच बोलतो. पण सेकंडली मला असं वाटतं की तू खूप सुंदर दिसतेस तेजू. तुझे डोळे खूप सुंदर आहेत, तुझी स्किन खूप छान आहे. तू एक ॲक्ट्रेसमध्ये जी क्वालिटी असायला हवी ती सगळी तुझ्यामध्ये आहे. मग मला काय म्हणायचं आहे, जरा मुलीसारखी वाग है ना. प्रत्येक वेळी तुला सांगायला लागतं ना जरा मुलीसारखी वाग. तुहिरे फिल्म जेव्हा मी काम करत होते त्या फिल्ममध्ये, तेव्हा संजय दादा मला एकदम त्यांनी असे शॉर्ट कपडे दिले होते आणि मला बेसिकली दाखवतेच अशी उभी राहायची सवय आहे ना. तर दादा मला म्हणायचं अगं ते छोटे कपडे आहेत त्याच्यामध्ये जरा मुलीसारखी उभी राहा. मग मला तो सांगायचं अशी उभी राहा जरा. तर ते मला जमायला खूप वेळ गेला. ॲक्ट्रेसेस शुड लुक सेक्सी वगैरे असं त्याचं एक म्हणणं आहे. तर मला ते कधी जमलं नाही. तसं तू फारसं कोणाचं ऐकत नाहीस, पण तुझ्या जो व्यवसाय तू मगाशी म्हणालीस त्याच्यात तुला कोणाची आज्ञा घ्यायला लागते का?
हो, अभिज्ञाची. बरं, तिने तुझे खडे सांगण्याची तू आधीच सांगून टाक तिच्याबद्दल काय आहेत ते. नाही, तिला बोलू देत, मग मी बोलते. तेजस्विनी, माझं असं म्हणणं आहे की तू कानाला खडा लावला पाहिजेस एका गोष्टीसाठी. तेजाना सगळ्या गोष्टी खूप इमोशनली घेते, स्वतःवर घेते, आणि त्याच्यामुळे ती स्वतः एवढी बर्डन होते त्या सगळ्या गोष्टींमुळे की त्या गोष्टी कधी ना कधीतरी तिच्या आयुष्यात रिफ्लेक्ट करायला लागतात, तिच्या हेल्थवर रिफ्लेक्ट करायला लागतात. सो तेजा, कानाला खडा लावून घे की ह्या पुढे सगळ्या गोष्टी एवढ्या इमोशनल घेऊ नकोस. पण खरं आहे, मी अगदी इमोशनल आहे आणि मी सांगितलं तसं की मी इमोशनल काही लोकांसाठी आहे, काही कारणांसाठी आहे. आज माझ्या आयुष्यात त्यांचं तेवढं महत्त्व आहे म्हणून मी इमोशनल आहे. मला असं वाटतं त्यांनी तेव्हा माझी काळजी करायला पाहिजे जेव्हा मी इमोशन प्रोजेक्ट करण्याचंच थांबवेन, तेव्हा त्याची काळजी करावी त्यांनी स्वतःची. तोपर्यंत त्यांनी काळजी करू नये. जोपर्यंत मी त्यांना म्हणते की भाई कुछ प्रॉब्लेम आहे, बात करते, किंवा तू माझ्याशी बोलत का नाही आहेस, तू माझ्याशी हे का करत नाहीस, तोपर्यंत तुम्ही समजा तेजू नॉर्मल आहे. ज्या क्षणी मी हे थांबवेन ना, त्या क्षणी देर इज सम इश्यू. मी इमोशनली कनेक्टेड आहे आणि आय वुड लाईक टू स्टे दॅट वे. तुम्ही इथे आला त्याबद्दल खरंच मनापासून आभार. तुम्ही समोर स्थाना पण हवा. बरं, तुझ्या मैत्रिणी कमी आणि मित्र जास्त होते. हो. कोण कोण मित्र होते आणि अजूनपर्यंत आहेत का ते? हो, माझे स्कूल फ्रेंड्स तर होतेच, पण माझे एकदम, मी त्यांना चड्डी बड्डी म्हणते, म्हणजे बेसिकली चड्डी बड्डी. ते माझ्याबरोबर मी 5 का 7 वर्षाची असल्यापासूनचे आहे. आधिश, निलेश, पूजा, बरेच आहेत तसे. मग त्यातला सगळ्यात जवळचा कोण आहे? आधिश आणि निलेश दोघंही माझे खूप जवळचे आहेत. आणि अजून नंतरच्या काळात होणारे कोण असते? पुढे कोण झाले? माझा आत्ताचा एक खूप जवळचा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये परत आधिश, निलेश आहेतच, आणि माझा अत्यंत जवळचा म्हणजे माझा ऑलमोस्ट जीव की प्राण आहे तो धैर्य. आधी तू धैर्य गोळा कर, हां, तुझे काही मित्र येणार आहेत. ओके. या त्याच्या आपण इंटरेस्टसाठी खास म्युझिक तयार केलंय. द्या बरं. काय तुमची वय काय आहेत रे? का हे लावलं असेल गाणं? ऍक्च्युली ह्याच्या मागे किस्सा आहे. अच्छा, ह्याच्यामागे किस्सा आहे का? किस्सा असा आहे की तेजू आणि मी समोरासमोरच्या बिल्डिंग मध्ये राहायचो आणि त्यावेळेला काही फोन वगैरे नसायचे, तर मग एकमेकांना खेळायला बोलवायचं असायचं. आणि मी खूप अभ्यासू विद्यार्थी होतो, त्यामुळे माझ्या घरी अशी सरळ सरळ खेळायला हाक मारली मला घरी पडायची. तर मग कसं बोलवायचं, तर ही तर ना तेव्हा टेरेसवरती जायची आणि हे किंग गाणं. अंकल नावाचा एक खूप सिनेमा होता, किंग अंकल नावाचा, जॅकी श्रॉफचा. त्याच्यामध्ये सगळी लहान लहान मुलं होती आणि त्याच्यात हे गाणं होतं, आए आओ. तर बेसिकली आमचा क्यू होता हा, बरोबर. की कोणाला बोलवायचं असेल तर म्हणजे बरं, आपण कसं करतो, आता मी तुला क्यू दिला की आए, तर तू म्हणणार आओ असा. तर आम्ही ना लहान होतो, अक्कल नाही, तर आम्ही हे सबंध गाणं गायचो. तारे आसमा के. बरं, समोरचा जरी खाली उभा असेल ना तरी तो ते आओ येईपर्यंत थांबायचा. म्हणजे जोपर्यंत आए नाही येत ना तोपर्यंत तो थांबायचा आणि मग तो असा भिंती पुढून येणार, आओ. त्यांची ओळख? येस, हा आधिश आहे. हा जो मी म्हटलं की अगदी माझा चटी बड्डी आहे, म्हणजे वयाच्या 5व्या 7व्या वर्षापासून आम्ही एका बालनाट्यात काम करायचो आणि डान्स पण. आणि तो धैर्य आहे. तो माझा ॲक्च्युली, मी झी मराठीवरतीच एकाच या जन्मी जणू नावाचा एक शो करत होते. त्याच्यामध्ये त्यांनी माझ्या लहान भावाची भूमिका केलेली आणि त्या सिरियलपासनं आम्ही जे घट्ट मित्र झालो आहोत ते अजूनही म्हणजे रॉक सॉलिड आहोत. तू तर किती 5-7 वर्षाचा असल्यापासून आहेस ना? हो, अनेक वर्ष आहेत. अनेक वर्ष. मग कान तसे क्लीन दिसतात तुझे, स्वच्छ, काय खडे विडे नाहीत का? नाही, आहेत, बरेच खडे आहेत. काय काय आहेत? लहानपणी जो सगळ्यात पहिला खडा लावला होता की तिच्या बरोबर कधीही मारामारी करायची नाही.
कारण त्याचा मोठा किस्सा असा. म्हणजे ती मारामारी करायला बोलवायची आणि मारायची. नाही नाही, कसंही भांडण हो काय हो, मारामारी करायची नाही, ते अल्टिमेटली आपल्याच अंगाशी. हा किस्सा आहे. आणि हा मेजर किस्सा आहे हा. आणि त्याच्यातनं तिची आणि माझी मैत्री खूप स्ट्रॉंग झाली. एकदा असंच काहीतरी 7वी 8वीला असू आम्ही, आमचं काहीतरी भांडण झालं. नाही रे मी 5वीला होते आणि 7वी 8वी. हा तो 7वीला होता. तर मेजर भांडण म्हणजे हाणामारी. आणि भांडण मी झाल्यानंतर त्याला खूप मारलं आणि तो पण बघत नव्हता की मी मुलगी आहे, कारण मी नव्हतेच तशी. तर तोही मला खूप मारत होता. आम्ही एकमेकांना खूप मारलं आणि तो जोरात माझ्या घरातल्या सोफ्यावरती पडला आणि माझा सोफा तुटला. असा म्हणजे असा तुटला मध्ये. आणि माझे आई वडील बाहेर गेलेले आणि तो फुल असा सागवानचा असा सोफा होता आणि तो तुटल्यावरती आमचं असं झालं मग त्याच्यानंतर भांडण बिंडण सगळं केली. आणि असं झालं की आई वडील यायच्या आधी आपण हे फिक्स करूयात. आणि मग आम्ही तो सोफा सगळ्या मित्रमंडळींनी मिळून उलटा केला. त्याला ती अशी फळी होती लावली. ती अशी ठोकली बिकली आणि मग देन वी वर अ टीम. सो ते एक आहे. आणि बाकीचे जे खडे आहेत ते अर्थात वेगवेगळ्या रोल्समध्ये आलेले. जसा लहानपणी मी तिचा फक्त मित्र होतो. आता जे आमचं एक व्हेंचर आहे तेजाज्ञा, तो त्याच्यामध्ये मी सध्या तिच्या बरोबर असतो. त्यांचं फायनान्स आणि या सगळ्या गोष्टी मी सांभाळतो. तर त्याच्यामध्ये जेव्हा आमचे डिझाईन्स आणि या सगळ्या गोष्टींवरती आर्ग्यू चालू असतात तेव्हा ना आर्ग्युमेंट करायचं काम माझं असतं. क्रिएटिव्हली ती सगळं बघत असते. आणि जेव्हा ती क्रिएटिव्हली करत असते ना, तिला भान नाही राहत की आपण किती वेळ इन्व्हेस्ट केला पाहिजे, किती पैसा खर्च केला पाहिजे. आणि तो एक चेक सतत माझा असतो. तर प्रत्येक डिझाईनच्या बाबतीत ना तिची एक आय टेस्ट असते. म्हणजे डिझाईनच्या बाबतीत जेव्हा ती असे डोळे बारीक किलकिले करते, नाक फुगून म्हणते ना, आद्या ये वर्क करेगा, तो तुमचा क्यू असतो की तुम्ही तिथं ते वाद थांबवायचा असतो की जेव्हा मॅडम त्या मोमेंटला पोहोचतात ते डिझाईन हिट होणार. सो तो एक खडा मी कानाला लावलेला आहे की जेव्हा मॅडमचे डोळे बारीक होतात तेव्हा वाद थांबवायचा. हा, हिच्या बाबतीत का तुझे कानाचे खडे आहेत एकत्र काम करताना? काम करतानाचे तसे कमीत, पण आत्ता काय होतं, मी शूटिंगमुळे हिच्या घरी असतो बऱ्याचदा, मला तिथून अपडाऊन करायला बरं पडतं. स्वच्छता म्हणजे तिला ओसीडी आहे. तिला एवढंसं म्हणजे ह्या टेबलवरती पण चुकून थोडंसं काही असेल पडलेलं तर ती ते लक्ष नसताना हळूच पुसून ठेवेल. तिचं ते खूप आहे त्या बाबतीत. आणि त्याचा त्रास होतो एका पॉईंट नंतर. म्हणजे ती एक दिवस माझ्या घरी आलेली, माझ्या घराचं रिनोव्हेशन चालू होतं, आई ऑफिसला गेलेली आणि माझ्या घरात माझ्या रूममध्ये तर इतक्या नको असलेल्या गोष्टी होत्या म्हणजे ज्या, पण आय एम कम्फर्टेबल विथ इट. पण तेजूचं असं झालं की 4 कपाटांचा तुझा वॉर्डरोब आहे, तुला एवढ्याची गरज आहे का? आणि काय ही तू घड्या नाही घातल्यास, तू असे का ठेवलेस? तेजस्विनी पंडितने ते माझं अख्खं कपाट खाली काढलं, मोजकेच कपडे ठेवले की हे तू वापरतोस ना, हे वापरत नाहीस ना, मग हे गरिबांना देऊन टाक. मग याची गाठोडी बांधून ती आपण गरिबांना जाताना गाडीतून टाकून देऊन देऊया. म्हणजे आई यायच्या आधी आपण ते कमी करूयात. पण सांगायचं का मीच गरीब आहे म्हणून माझ्यासाठी नाही, ठेवलेत. त्या इन्सिडेंट नंतर मी गरीबच झालो. कारण माझ्या 4 वॉर्डरोब मधलं एकच वॉर्डरोब राहिलं. आणि आई घरात आल्यावर आईला एक शॉक बसला की माझ्या घरात चोरी तर नाही ना झाली, इतकं सामान तिने कमी केलं. त्या बाबतीत आणि आईचा आणि हिचा फोन होतो की जेव्हा मी जेव्हा घरी असतो ते आई म्हणते की तेजू येणार आहे, सो मला घर आवरूनच ठेवावं लागतं. कारण माझ्या घरात कचरा असेल तर तेजू मला ओरडते, थोडीशी जरी मेस असेल तर मला शिव्या खाव्या लागतात. त्या बाबतीत कानाला खडा आहे. तेजूची स्वच्छता म्हणजे बाप रे बाप. एक फक्त माझी कंप्लेंट जी तिच्याकडे आहे, म्हणजे आजपर्यंत तिने म्हणजे ती उत्तम स्वयंपाक करते हे सगळ्यांना माहिती आहे. आणि ती फक्त खायला नाही, ते खायचं कसं हेचे सुद्धा तिचे नियम असतात. म्हणजे तिचं म्हणणं आहे की बिर्याणी हा जो प्रकार आहे हा चमच्याने म्हणजे खायचा. मला असं वाटतं म्हणजे भाताचा प्रकार चायनीज सोडलं तर मला असं वाटतं हाताने खायचं. जेवण हाताने जास्त छान पचतं. हो, म्हणजे आपण ते काटा चमचा उगाच वेस्टर्नाइज वगैरे म्हणजे ते पु ल देशपांडेंनी म्हटलं एका ठिकाणी की चमच्यानी भेळ खाणाऱ्या लोकांना तुरुंगात टाकलं. आणि मला खूप सवय, म्हणजे मी नॉन व्हेजिटेरियन आहे, तर मला मटणाची नळी खूप आवडते. कडाकड. हा, तर मी आणि ती खूप ताडतूड असा आवाज येतो. माझे सगळे फ्रेंड्स कायम एम्बॅरेस होतात जेव्हा माझ्याबरोबर असे हॉटेलमध्ये बसतात, कारण मी खादाड आहे आणि मी इतकी बिनधास्तपणे खाते. माझं जेवणावरती प्रेम आहे जेन्युइनली. तर त्यामुळे जेव्हा मी अशी जाते आणि नॉन व्हेजिटेरियन खाते तेव्हा हे सगळे तेजू प्लीज ते काय करते, कारण मला ती सवय अशी नळी ताटात आपटायची. आता सगळेच आपटतात ना. तर मला ती सवय आहे, तर ते मी केलं की ते सगळे काहीतरी एटिकेट्स पाळ वगैरे असं असतं ते. तू काय शिकशील किंवा काय शिकलेस
आणि हिने काय केलं नाही पाहिजे. जे अजून एक घाणेरडीच आहे, म्हणजे घाणेरडी नाही म्हणता येणार, की तेजूच्या रूममध्ये मी कधी गेलो ॲक्सिडेंटली, नॉक करून, मोस्टली मी जात नाही पण गेलो, तर तेजू ना तिच्या सख्ख्या बहिणीशी याच्यावरती आयपॅडवरती 3-3, 4-4 तास बोलत असते. म्हणजे मला एखादी गोष्ट विचारायची असेल तर ती राहूनच जाते. 5 मिनिट 10 मिनिट आपण बोलू शकतो आणि ती आणि तिची बहीण ना एका विशिष्ट आवाजात बोलतात एकमेकांशी. आणि तो आवाज आहे ना आपल्याला 5 मिनिट छान वाटतो, 10 मिनिट छान वाटतं, गो किती वेळ बोलते, पण ती 3 तास त्या दोघी एकमेकींशी त्या आवाजात कसं बोलू शकतात ना मला कळतच नाही. तुम्ही तिला विचारा, तेजू तू तो आवाज त्यांना काढून दाखव. कर ना. एकदा तिचं नाव ना पौर्णिमा आहे, पण तिला आमच्याकडे एक छोटी मुलगी यायची पूर्वी कॉलनीमध्ये, ती तिला पोरबीबा म्हणायची. तिला बोबडी होती त्यामुळे तिला पौर्णिमा म्हणता नाही, तर पोरबीबा म्हणायची. तेव्हापासून तिला नाव पोरबीबाच पडलंय माझ्या सख्या. माझं भयंकर जीव आहे तिच्यावरती. आणि माझ्या बहिणीशी बोलण्याची माझी एक पद्धत आहे, म्हणजे मी आता ऍक्च्युली ती समोर नाहीये त्यामुळे मला कमी. मी क्यू देतो. हा बोला ना काहीतरी. हा काय करते शेट्टी तुम्ही? हा आम्ही आता जस्ट थोडस हे केलं, म्हणजे थोडी साफसफाई केली आहे घरात. आणि आता जस्ट मांडी घालून बेडवरती बसून तुमच्याशी बोलतोय. दाखवा ना आम्हाला. काय दाखवू? मी कसे बसले दाखवा ना आम्हाला. मांडी घालून. आता मांडी नाही घालू शकत, आमचे ड्रेस खराब होईल ना. 5 मिनिट ठीक आहे, अरे ती 3-3 तास बोलते सर. म्हणजे माझं एखादं काम घेऊन मी तिच्या रूम मध्ये जातो ना, की आत्ता तेजू येते, माझा Serious नाही, त्याला काही उत्साहाची serious लेवल असते discuss करायचं असेल ना. ना. मी दरवाजा उघडून गेलो, ओके ती बोलतीये. परत एक 10 मिनिटांनी गेलो, ओके ती बोलतीये. परत गेलो, अरे यार मीच माझं करतो. त्या अशा गोष्टींमुळे मी स्वावलंबी झालोय. ती करत असते. बघूया ना ती पोबीबा काय म्हणते तुम्ही. पोबीबा काय पोरबीबा. पोरबीबा. हा. माझ्या आणि तेजू बाबतीत एक गमतीची गोष्ट आहे की मी जेव्हा पण तेजूला काही समजवायला जाते किंवा थोडा कुठेतरी वाद घालायला जाते, तर तेजूची वकील वृत्ती इतकी चांगली आहे किंवा तिचे जे ते स्किल्स आहेत ना ते इतके चांगले आहेत की ती अक्षरशः शब्दात गुंडाळते समोरच्याला. आणि म्हणजे मी जो पॉईंट ठेवला असेल समोर तर तो मी नेहमी हरते. आणि मला असं होतं की मी का हा वादाचा विषय काढला किंवा मी किती चुकीचं बोलते हे आपल्याला स्वतःला असं जाणवायला लागतं. आणि मी तर कानाला खडं झालं की तेजूबरोबर वाद घालायचे नाहीत, वादग्रस्त विषयांवरती तर नाहीच नाहीत. ते पण हे खरं आहे, तिने जे आत्ता सांगितलं ना, की ती तुम्हाला पटवून देऊ शकते की आता हा रंग निळा आहे ना, तर म्हटलं तेजू हा रंग निळा आहे मला, तर तेजू तुम्हाला असं पटवून देईल की हा रंग हिरवा आहे. मग तिचं लॉजिक तिचं असेल आणि एका म्हटलं मलाही पटतं की हो ग मी घाऱ्या डोळ्याची, माझ्या विजनने तू बघ हा रंग हिरवा आहे. मग ती काही बोलेल आणि आपल्याला विश्वास बसतो की अरे हो यार हा रंग इतकी ती प्रो आहे, झगड पिल्लू. आणि शेवटी सगळ्यात हे असं, मग तेच तर मी आधीपासून तेच सांगते तर ना, मी- फालतू मी का काय- माझा वेळ घालवला एवढा. तिची ती लाईन आहे, मी काय कानडा राग गातो. मी काय कानडा राग गाती इतका वेळ असं तिचं हे असतं. आणि मग आपण असेच मान खाली घेऊन अरे हो तूच बरोबर होतीस असं होतं. धन्यवाद. अजून काही पुढचे खडे आहेत, आपण बघूया काय तिथे समोर स्थान आपण नवा. तुम्ही इतक्या वर्षामध्ये या आपल्या व्यवसायामध्ये काही सहन केलेलं असतं, काही वेळेला कोणाबरोबर आपलं वाद झालेला असतो, कोणाला तोंडून 4 शब्द गेलेले असतात. नंतर आपल्याला कळतं की थोडी चूक झाली, पण राहून जातं. जे काही बोलायचं राहून गेलं असेल त्याच्यासाठी प्रत्येकाला हा वेळ दिला जातो. इथून पुढे तुला जे काही सांगायचं असेल, काही कबूल करायचं असेल, काही मत मांडायचं असेल तर तू मांडू शकतेस. हा वेळ पूर्णपणे तुझा आहे. मला माझ्या बाबांना सॉरी म्हणायचंय. माझ्या बाबांना ना विमान प्रवास करायची खूप इच्छा होती आणि आउट ऑफ इंडिया जायची खूप इच्छा होती. आणि मी बाबांना आणि आईला मार्चमध्ये श्रीलंकेला पाठवणार होते असंच फिरायला, आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये US ला. असं मी सगळं ठरवलं, माझे सगळे मी सेविंग्स रेडी केले. आणि माझं बाबा 2 फेब्रुवारीला काहीच न बोलता
केला. तर मला त्याला सॉरी म्हणायचंय व्हेर एव्हर यू आर, की माझ्याच्यानं आधी तुला आउट ऑफ इंडिया पाठवणं शक्य झालं नाही, कारण मी माझ्या करिअरमध्ये खूप झगडत होते. माझ्या करिअरमध्ये मी माझं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते, त्यामुळे मी खूप पळत होते. आपण पळत असताना आपले आईवडीलही म्हातारे होत असतात हे आपल्याला जाणवत नाही, आणि मलाही ते जाणवलं नाही, आणि मी नकळतपणे या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. सो आय जस्ट वॉन्ट टू से सॉरी टू यू, की मला जे शक्य होतं ते मी आधी केलं असतं तर तुझी जी इच्छा आहे ती मी पूर्ण करू शकले असते. पण मी प्रयत्न केला बाबा. मी मुलगी म्हणून जे जे करू शकत होते तो प्रयत्न मी केला, आणि मला खात्री आहे बाबा आज जिथे कुठे असेल he'll be very happy to see me where I am today, now and forever. I love you, Baba. गुंडपणा करून मारामाऱ्या करणारी पण मित्रमैत्रिणींच्या जीवाला जीव देणारी, खोड्या करून आईबाबांना हैराण करणारी पण अडचणीत कुटुंबाला आधार होणारी, कष्टाने स्वतःचं नाव कमावणारी पण कामासाठी कुणाकडेही याचना न करणारी, आज आपल्या या लाडक्या अभिनेत्रीचं वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळालं. इथून पुढे तिच्या आयुष्यात जर कठीण प्रसंग आले तर तिने तिच्या नेहमीच्या स्टाईलने ते तोडावे फोडावे अशा तिला शुभेच्छा देऊया, आणि याच नोटवर थांबूया. परत भेटूया याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारे सह प्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू.